घ्या ना जबाबदारी. दुसऱ्यावरती बोट ठेवणं फार सोपं आहे. आपल्यावर आलं की काय, हा प्रश्न आहे ना. म्हणजे सगळ्या रस्त्यांची जी काय चाळण झाली आहे, म्हणजे आता भिवंडीला येताना आम्हाला ठाणा ते भिवंडी 2 तास लागतात आणि भिवंडी ते नाशिक 1.25 तास. कधी होणार आहे सगळं? आणि मुख्य म्हणजे एक लक्षात घ्या, हे मोनोरेल, मेट्रो रेल ह्याच्याने मुंबईचे रस्ते छोटे झालेत. हे कोणाच्या लक्षात येत नाही की गाड्यांची संख्या कमी नाही झाली आहे, रस्ते छोटे झाले. त्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मोनोरेल येऊ दे, मेट्रो रेल येऊ, मुंबईच्या ट्रॅफिकचा पार खेळ खंडोबा पुढच्या काळामध्ये होणार. रस्ते चांगले झाले तरी मुंबईत ट्रॅफिक जाम असणार. सोल्युशन काय? सोल्युशन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं. हा आपल्याकडे पैसा आहे म्हणून करता येत नाही, त्याला प्लॅनिंग करायला हवं. ते प्लॅनिंगच झालेलं नाहीये. माझ्या नावावर एखादा प्रोजेक्ट असावा हे तोपर्यंत ठीक आहे, पण त्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग करत असताना पुढच्या 20 वर्षांनी त्याचा त्रास होणार नाही याचाही विचार करायला हवा. ब्रिटिशांनी किती विचार केला होता. आजही मुंबई विटीच्या बाहेर मुंबई शिवाजी महाराज जे स्थानक आहे CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, याच्या बाहेर कधी ट्रॅफिक जॅम बघितलाय? आज बांधून 150 वर्ष झाली. त्याला प्लॅनिंग म्हणतात. हो, आपलं प्लॅनिंगच नाही. आपल्याला पैसे खायचे आहेत आणि आपल्याला पैसे आता 50-60 कोटी खायचे नाहीत. आपल्याला 500, 1000 आणि काय नाही तर काय टनल काढून टाका. आता माझं म्हणणं आहे भिवंडी ते नाशिक एखादं टनल काढून टाका, म्हणजे तुमचेही सुटले, कॉन्ट्रॅक्टरचेही सुटले आणि ट्रॅफिकही सुटेल, पण तुमचे मजबूत सुटतील. म्हणजे पुढच्या 2-3 इलेक्शनचा खर्च निघून जाईल.